नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत AWS क्लाउड ट्रेल प्रॅक्टिकल. तर या प्रॅक्टिकलमध्ये आपण काय करणार आहोत, आपण एक क्लाउड ट्रेल क्रिएट करणार आहोत. त्याचा जो लॉग आहे आपण AWSच्या S3 मध्ये स्टोअर करणार आहोत आणि तो जो लॉग असणार आहे हा आपला KMSनी इन्क्रिप्टेड असणार आहे. त्याच्याबरोबरच आपण क्लाउड वॉच लॉगचा सुद्धा उपयोग करून ते जे लॉग्स जनरेट होणार आहेत क्लाउड ट्रेलमध्ये ते तिकडे आपण स्टोअर करणार आहोत अलॉंग विथ SNS म्हणजे सिम्पल नोटिफिकेशन सर्व्हिसनी. तर आपण पाहूया, जाऊया आपण आपल्या AWS कन्सोलला. आपण आता आपल्या AWS कन्सोलला आलेलो आहोत. क्लाउड ट्रेल करण्यासाठी आपल्याला जायचं आहे क्लाउड ट्रेलला, किंवा इकडे तुम्ही सर्च करू शकता क्लाउड ट्रेल. याला क्लिक करायचं आहे. क्लाउड ट्रेलच्या डॅशबोर्डवर आल्यावर तुम्हाला अशी विंडो दिसेल. इकडे तुम्ही क्लिक करा. इकडे तुम्हाला क्विक ट्रेल क्रिएटचं ऑप्शन येईल. तिकडे न जाता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या डॅशबोर्डला जायचं आहे आणि त्या डॅशबोर्डला क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही डॅशबोर्डला येणार त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारे विंडो दिसेल, जिकडे तुम्हाला क्वेरी रिझल्ट हिस्ट्री दिसेल, तुमचे ट्रेल किती क्रिएट झालेले इकडे दिसेल, क्लाउड ट्रेल इनसाईटचे डिटेल्स इकडे दिसेल आणि इव्हेंट हिस्ट्री दिसेल. जसं आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं की इव्हेंट हिस्ट्रीमध्ये आपल्याला काय काय दिसतं, इव्हेंटचे सर्व डिटेल्स, मग ते कोणत्या युजरने केले आहेत, कोणत्या टायमिंगला केलेले आहेत, कोणत्या रिसोर्सला केलेले आहेत, हे सर्व डिटेल्स आपल्याला तिकडे मिळतील. तर आपण काय करायचं आहे, व्ह्यू फुल इव्हेंट हिस्ट्रीला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्या बटनला लिंकला क्लिक करणार का डेटा ग्रीडमध्ये तुम्हाला हे सर्व डिटेल्स दिसतील. तिकडे तुमचं इव्हेंट नेम असेल, म्हणजे कोणत्या प्रकारचं तुम्ही इव्हेंट कॉल केलेलं, त्याचं टायमिंग, डेट, कोणत्या युजरनी केलेलं, ठीक आहे, आणि कोणत्या रिसोर्सवर केलेलं, ठीक आहे. इव्हेंट रिसोर्स टाईप कोणता होता, समजा उदाहरणार्थ माझा इव्हेंट रिसोर्स आहे S3 amazonaws.com किंवा logs.amazonaws.com. तर तो कोणत्या रिसोर्स टाईप आहे, तो S3चा आहे, क्लाउड ट्रेलचा आहे की कोणता अन्य रिसोर्सचा आहे, तुम्हाला इकडे दिसणार. त्याच्यानंतर रिसोर्स नेम दिसणार की कोणत्या त्या ज्या रिसोर्स टाईप उदाहरणार्थ S3वर केलेलं आहे तर त्या S3च्या बकेटचं नाव इकडे तुम्हाला दिसेल, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इकडे तुम्ही फिल्टरसुद्धा करू शकता की लुकअप ॲट्रिब्यूट, की तुम्हाला कोणत्या ह्यानी ॲट्रिब्यूटनी तुम्हाला उदाहरणार्थ कोणत्या ॲट्रिब्यूटने तुम्हाला सर्च करायचं. उदाहरणार्थ मला S3चे बकेटचे जेवढे पण इव्हेंट झालेले आहेत ते मला पाहिजे आहे. तर काय करणार, मी रिसोर्स टाईपला क्लिक करणार आणि इकडे मी देणार S3 बकेट. तर तुम्ही पाहू शकता तो मला फिल्टर करून देतो की जेवढे पण तुमचे S3 या बकेटवर जेवढे पण ऑपरेशन झालेले असणार, इव्हेंट झालेले असणार, त्याची पूर्ण लिस्ट तो मला इकडे घेऊन येणार. मग त्याच्यात कोणकोणते इव्हेंट झालेले आहेत, अपडेट ट्रेलचं केलं आहे, क्रिएट केलेलं आहे, क्रिएट बकेट केलं आहे, बकेट पॉलिसी काय चेंज केले आहेत का, किंवा एखादं डिलीट केलं आहे का बकेट. तर हे सर्व ऑप्शन आपल्याला इकडे मिळून जातात, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन मिळतो डाउनलोड इव्हेंट. तर तुम्ही हा जो जे काही हिस्ट्री आहे ही तुम्ही तुमच्या डाउनलोड CSVमध्ये करू शकता किंवा जेसनमध्ये करू शकता. उदाहरणार्थ जर मला एक्सेल मी वापरत असेल तर मी काय करणार, डाउनलोड ॲज CSVमध्ये करणार, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूमध्ये. जर का तुम्हाला ती जेसनमध्ये हवी असेल तर आपल्याला काय करणार, ती डाउनलोड ॲज जेसनमध्ये दिसेल. तर हे झालं इव्हेंट हिस्ट्रीच्या डिटेल्सबद्दल. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक नवीन क्लाउड ट्रेल बनवायचं आहे. तर नवीन क्लाउड ट्रेल बनवण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला क्रिएट ट्रेलला क्लिक करायचं आहे, ठीक आहे. आणि इकडे आपण नाव देऊया क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी क्लाउड ट्रेल 1, ठीक आहे. आणि आता हा तुमचा जो क्लाउड ट्रेल क्रिएट होणार आहे त्याचा जो डेटा आहे, लॉग आहे, हा तुम्हाला कुठे स्टोअर करायचा. तर बाय डिफॉल्ट आपल्याला काय येतो, स्टोरेज लोकेशन S3 येतो. जसं आपण मागच्या स्लाईडमध्ये पाहिलं की आपण कुठे कुठे स्टोअर करू शकतो, S3मध्ये स्टोअर करू शकतो आणि क्लाउड वॉचच्या लॉगमध्ये स्टोअर करू शकतो. तर फर्स्ट आपण ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे स्टोरेज लोकेशन S3. आता सध्या तरी आपण कोणता S3 बकेट क्रिएट केलेला नाही आहे या क्लाउड ट्रेलसाठी. तर आपण कोणता ऑप्शन सिलेक्ट करणार, क्रिएट न्यू S3 बकेट. जर ऑलरेडी तुमच्याकडे एक्झिस्टिंग S3 बकेट असेल तर तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इकडे तुमच्या बकेटचं नाव द्यायचं आहे, ठीक आहे.
आपण काय करूया आता, आपल्या केसमध्ये नवीन बकेट क्रिएट करूया. आपण त्याला नाव देऊया AWS CloudTrail log 1. ठीक आहे. त्याच्यानंतर लॉग फाईल SSM KMS इन्क्रिप्शन, म्हणजे ही जी लॉग फाईल जनरेट होणार आहे ही कशी इन्क्रिप्टेड झाली पाहिजे. ओके, जेव्हा ती स्टोअर होणार ती इन्क्रिप्टेडमध्ये झाली पाहिजे. तर आपण काय केलेलं आहे, एनेबल इन्क्रिप्टेड केलेलं आहे. त्याच्यानंतर ही जी इन्क्रिप्शन होणार आहे ती कोणत्या बेसवर होणार आहे, कोणत्या अल्गोरिथमने होणार. तर आपण काय केलेलं आहे, की मॅनेजमेंट सिस्टम सर्व्हिस आपण वापरतो, तर ती कस्टमर मॅनेज AWS KMS असणार आहे. तर इकडे आपले दोन ऑप्शन मिळतात, एक न्यू आणि एक्झिस्टिंग. जर तुम्ही ऑलरेडी एखादी KMS की बनवलेली असेल तुमच्या वेगवेगळ्या यूजसाठी, तर तुम्ही इकडे KMSचं नाव देऊ शकता. सध्या आपल्याकडे एक KMS आहे, ही पण आपण वापरू शकतो, किंवा आपण एक नवीन KMS सुद्धा क्रिएट करू शकतो. तर आपण नाव देऊया आपण याला CloudTrail KMS 1. ठीक आहे. आणि तो काय नोट तुम्हाला देतो हे लक्षात ठेवा, KMS की अँड S3 बकेट मस्ट बी इन सेम रिजन. म्हणजेच काय, समजा मी मुंबई रिजनमध्ये एखादी माझी KMS बनवली असेल आणि आता माझा रिजन कोणता आहे, US रिजन आहे, इन व्हर्जिनिया, तर हे चालणार नाही. म्हणजे तुम्हाला इकडे तो दिसणारच नाही. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही एक्झिस्टिंगवर सर्च करायला गेलात ना, तर तुम्हाला मुंबईचं रिजनमधली KMS की USच्या तुम्हाला मुंबईच्या रिजनमधली KMS की तुम्हाला USच्या रिजनमध्ये दिसणारच नाही, पहिली गोष्ट. ठीक आहे. तर ते एक रेस्ट्रिक्शन आहे की तुमची KMS की आणि S3 बकेट सेम रिजनमध्ये असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. तर आपण इकडे नाव देऊया AWS KMS 1. ठीक आहे. आता लॉग व्हॅलिडेशन म्हणजे काय, की कोणताही ॲडमिन युजर किंवा कोणीही असेल तर त्या लॉग फाईलला टॅम्पर करताना कामा नये. म्हणून काय करायचं आहे, जर ती टॅम्पर केली तर तिकडे ती व्हॅलिडेट होईल. जेव्हा तुम्ही त्याचं ॲनालिसिस करणार तर त्यावेळी आपल्याला कळेल की ती फाईल मॉडिफाईड केली आहे का एक्सप्लिसिटली. ठीक आहे. तर त्यासाठी आपण काय करतो, लॉग फाईल व्हॅलिडेशन हा एनेबल ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन असतो SNS नोटिफिकेशन डिलिव्हरी. म्हणजे जर CloudTrail क्रिएट झाला तर मला SNS सिम्पल नोटिफिकेशन सर्व्हिस गेली पाहिजे का. जर तुम्ही बाय डिफॉल्ट ही डिसेबल असते, जर तुम्ही एनेबल केली तर तुम्हाला काय सांगतो, टॉपिक, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं क्लाउड वॉचच्या लॉगमध्ये टॉपिक कसे क्रिएट करायचे वगैरे, तर तुम्ही इकडे एक टॉपिक क्रिएट करू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला SNS नको हवं असेल तर ते डिसेबल करा, पण आपल्या केसमध्ये आपण एनेबल करूया. ठीक आहे. आणि त्याला नाव देऊया आपण लॉग SNS 1. ठीक आहे. त्याच्यानंतर हा आपले ऑप्शन झाले फर्स्ट, जिकडे आपण S3 कॉन्फिगर केलेला आहे आणि बाकीच्या गोष्टी आपण कॉन्फिगर केलेल्या आहे. उदाहरणार्थ आपण KMS, लॉग्स व्हॅलिडेशन, ओके, त्याच्यानंतर SNS हे आपण कॉन्फिगर केलं आहे. याच्या व्यतिरिक्त आपण आपला डेटा क्लाउड वॉच लॉगमध्ये सुद्धा ठेवू शकतो. ठीक आहे. जर क्लाउड वॉच लॉगमध्ये ठेवायचं तर आपल्याला काय करावं लागेल, पहिला याला एनेबल करावं लागेल आणि तुम्हाला इकडे मेन्शन करावं लागेल की कोणत्या लॉग ग्रुपमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. तर आपण नाव देऊया V1. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही लॉग ग्रुपमध्ये एखादा लॉग स्टोअर करता CloudTrailचा, त्यावेळी तुम्हाला तो IAM रोलला असाईनसुद्धा करावा लागतो की कोणत्या रोलच्या बेसवर तो CloudTrailचा डेटा क्लाउड वॉचच्या लॉगमध्ये स्टोअर करेल. ठीक आहे. तर तुम्ही इकडे एक्झिस्टिंग रोलसुद्धा सिलेक्ट करू शकता, आपण एक ऑलरेडी बनवलेलं आहे, किंवा तुम्ही एक नवीनसुद्धा बनवू शकता. समजा आपण नवीनच बनवूया AWS CloudTrail रोल 1. ठीक आहे. आणि इकडे तुम्ही पॉलिसी पाहू शकता की त्यांनी कोणती पॉलिसी ऑटो जनरेट केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्लिक करायचं आहे. नेक्स्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो विचारतो कोणत्या प्रकारचे लॉग्स तुम्हाला स्टोअर करायचे आहेत. जसं आपण स्लाईडमध्ये पाहिलं की मॅनेजमेंट इव्हेंट लॉग्स, डेटा इव्हेंट लॉग्स, इनसाइड इव्हेंट लॉग.
आणि आता रिसेंटली त्याने एक नवीन लॉग इव्हेंट इंट्रोड्यूस केले आहे, नेटवर्क ॲक्टिव्हिटी इव्हेंट्स. त्याच्यामध्ये काय होतं, नेटवर्क ॲक्टिव्हिटी इव्हेंट्स प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट रिसोर्स ऑपरेशन परफॉर्म ऑन अ रिसोर्स विदिन अ व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड एंड पॉईंट. म्हणजे तुमच्या VPCमध्ये जेवढं काय नेटवर्कच्या रिलेटेड ऑपरेशन्स होतील त्या प्रकारचे लॉग्स तुम्हाला तो स्टोअर करायला अलाव करतो. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, मॅनेजमेंट इव्हेंट्स हे फ्री ऑफ चार्ज असतं. पण जर तुम्ही डेटा इव्हेंट आणि इनसाइड इव्हेंट आणि नेटवर्क इव्हेंट करायला गेलात तर तुम्हाला एडिशनल चार्ज अप्लिकेबल होतील. तर त्यासाठी कशा प्रकारची माहिती मला कळेल की किती चार्जेस होतात, त्यासाठी आपल्याला AWS एक लिंक दिलेली आहे, एडिशनल चार्जेस अप्लाय. जर तुम्ही इकडे क्लिक केलं ना तर तुम्हाला सर्व डिटेल्स मिळतील की कोणत्या प्रकारच्या लॉगसाठी किती चार्जेस केले जातात. ठीक आहे, पेड ट्रायल डिटेल्स. ठीक आहे, तुम्ही मॅनेजमेंट इव्हेंटला किती करतात, डेटाला किती करतात, नेटवर्कसाठी किती करतात आणि डेटा डिलिव्हरी टू Amazon S3, हे सर्व डिटेल्स तुम्हाला इकडे मिळतील. म्हणून काय करायचं, कोणताही लॉग ट्रेल इव्हेंट क्रिएट करण्याच्या अगोदर तुम्ही हे सर्व डिटेल्स प्राइजिंगचे जाणून घ्या. ओके, आपल्याला आता ऑप्शन मिळतो म्हणून प्रत्येक गोष्ट तुम्ही एनेबल करत बसू नका. जिकडे तुम्हाला गरजेचं आहे तिकडेच तुम्ही करा, जेणेकरून तुमची कॉस्ट कटिंग होईल. ओके, त्याच्यानंतर आहे मॅनेजमेंट इव्हेंट्समध्ये तुम्हाला कसं हवं आहे, रीड राईट ऑप्शन हवं आहे. येस, मला रीड राईट ऑप्शन हवं आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट करायचे. आता रिव्ह्यू आणि क्रिएटमध्ये आपल्याला सर्व डिटेल्स जे आपण ऑप्शन कॉन्फिगर केलेले आहेत सर्व डिटेल्स आपल्या रिव्ह्यू करण्यासाठी मिळतील. उदाहरणार्थ जनरल डिटेल्समध्ये मिळतील लॉग लोकेशन, ही माझ्या S3ची लॉग लोकेशन आहे, लॉग फाईल व्हॅलिडेशन आहे का, SSE KMS इन्क्रिप्शन आहे का, असेल तर त्या KMSचं नाव काय असणार आहे, माझं SNS नोटिफिकेशन आहे का, येस असेल तर त्याचं नाव. त्याच्यानंतर जर मी क्लाउड वॉच लॉगमध्ये सुद्धा स्टोअर करत असेल तर त्या क्लाउड वॉच लॉगचं नाव काय आहे, त्याला कोणता रोल असाइन केलेला आहे, हे सर्व डिटेल्स मला मिळतील. त्याच्यानंतर मी कोणत्या प्रकारचा लॉग इव्हेंट सिलेक्ट केलेला आहे, मी कोणता सिलेक्ट केलेला आहे, आपण मॅनेजमेंट इव्हेंट सिलेक्ट केलेला आहे, हे मिळेल. डेटा इव्हेंट केलं आहे का नाही केलं आहे, इनसाइड इव्हेंट नाही केलं आहे, नेटवर्क ॲक्टिव्हिटी इव्हेंट केलं आहे का नाही केलं आहे, हे सर्व गोष्टी चेक केल्यानंतर इन्श्युअर केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट ट्रेलला क्लिक करा. तुम्ही पाहू शकता आपला क्रिएट ट्रेल वर्क होतोय, थोडा वेळ घेईल. तर आपल्या मेसेज आलेला ट्रेल सक्सेसफुली क्रिएटेड. तुम्ही पाहू शकता आपला हा क्लाउड ट्रेल क्रिएट झालेला आहे. त्याचा S3 बकेट बघूया, हा क्रिएट झाला आहे का, येस हा क्रिएट झालेला आहे. त्याचे 2 फोल्डर दिसतील, क्लाउड ट्रेल डायजेस्ट अँड क्लाउड ट्रेल. ठीक आहे, इकडे आपले ॲक्च्युली लॉग स्टोअर होतील. त्याच्यानंतर लॉगिंग स्टेटस बघायचे आपले, येस लॉगिंग आहे. ठीक आहे, आता हा आपण आपला क्लाउड ट्रेल क्रिएट केलेला आहे. पण समजा तुम्हाला वाटलं की क्लाउड ट्रेल केल्यानंतर आपल्याला ह्याची गरज नाही आहे, तर आपल्याला हा डिलीटसुद्धा करावा लागेल, करेक्ट. पण डिलीट करण्याच्या जे जे रिसोर्स आपण इकडे वापरलेले आहेत, उदाहरणार्थ S3 क्लाउड वॉच लॉग ग्रुप्स, हे सर्व तुम्हाला एक्सप्लिसिटली डिलीट करावं लागतात. का, कारण जेव्हा तुम्ही क्लाउड ट्रेल डिलीट करता ना त्यावेळी त्याच्यासाठी वापरले गेलेले S3 बकेट आणि क्लाउड वॉच लॉग्स फोल्डर डिलीट होत नाही, हे तुम्हाला एक्सप्लिसिटली डिलीट करावं लागतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपण काय करणार, आपण याला सिलेक्ट करणार आहोत, डिलीट करणार आहोत. तर तो काय म्हणतो बघा, यू विल नो लॉंगर रिसीव लॉग फॉर दिस ट्रेल, लॉग फाइल्स दॅट वेर ऑलरेडी डिलिव्हर्ड टू युअर S3 बकेट आर नॉट डिलीटेड अनलेस यू डिलीट देम. म्हणजेच काय, तुम्हाला हे स्वतःहून डिलीट करावं लागणार, AWS डिलीट करणार नाही. ओके, तर आपण काय करूया, डिलीटला क्लिक करूया. क्लाउड ट्रेल तर डिलीट झालेला आहे, पण आपला S3 बकेट डिलीट झाला आहे का, हा जो आपण क्रिएट केलेला नाही झाला ना, तर आपल्याला एक्सप्लिसिटली डिलीट करावं लागेल. त्याला काय करायचं, सिलेक्ट करायचं आणि डिलीट करायचं. पण डिलीट करताना हा जो फोल्डर आहे S3 बकेट हा एम्प्टी असला पाहिजे. समजा मी ह्याच्यामध्ये ऑलरेडी 2 फोल्डर आहेत, जर मी हे डिलीट करायला गेलो, ठीक आहे, तो काय सांगतो, दिस बकेट इज नॉट एम्प्टी. ठीक आहे,
दिस बकेट इज नॉट एम्प्टी बकेट, त्याला क्लिक करायचं आहे आणि एम्प्टी. हा एम्प्टी झालेला आहे. आता आपण काय करायचं आहे, आता आपण S3चं बकेट सिलेक्ट करून त्याला डिलीट करू शकतो. ठीक आहे, याला सिलेक्ट करा, डिलीट, बकेटचं नाव द्या, बकेटचं नाव दिलेलं आहे आणि डिलीट बकेट. आता बकेट डिलीट झालेलं आहे. अजून आपण कोणतं वापरलेलं आहे, आपण काय वापरलेलं आहे, क्लाउड वॉच वापरलेला आहे, राईट. क्लाउड वॉचला जायचं आहे, त्याच्या क्लाउड वॉच लॉग्स मॅनेजमेंटमध्ये यायचं आहे. हा आपण वापरलेला, हा क्रिएट केलेला, याला सुद्धा काय करावं लागेल आपल्याला, सिलेक्ट करून डिलीट लॉग ग्रुप, येस, डिलीट करायचं आहे. त्याच्यानंतर आपण सिंपल नोटिफिकेशन सर्व्हिस सुद्धा वापरलेली आहे. डॅशबोर्डवर जायचं आहे, टॉपिक्समध्ये यायचं आहे, हे आपण वापरलेले आहेत बरोबर. हे सुद्धा डिलीट करायचे मित्रांनो, नाही तर काय होईल माहिती आहे, तुम्हाला अननेसेसरी ना चार्जेस अप्लिकेबल होतील. ठीक आहे, आणि हा सुद्धा डिलीट करूया आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काही रोल सुद्धा सिलेक्ट केलेले बरोबर. तर IAM मध्ये जायचं आहे, रोल्समध्ये जायचं आहे. ठीक आहे, लॉग ॲक्टिव्हिटी, हे क्लाउड ट्रेलसाठी आपण बनवलेले, राईट. तर हे सुद्धा आपण डिलीट करायचं आहे. अननेसेसरी कोणतेही रिसोर्स ठेवायचे नाही आहेत. ही जर तुम्ही प्रॅक्टिस केलीत ना मित्रांनो, तर तुमचे भरपूर कॉस्टिंग वाचू शकते. हे आपण क्लाउड वॉचसाठी क्रिएट केलेले रोल्स आहेत, हे मी डिलीट करतोय. सर्व अनवॉन्टेड जे रिसोर्स होते क्लाउड वॉच आणि क्लाउड ट्रेचे रिलेटेड, हे सर्व आपण क्लीन केलेले आहेत, डिलीट केलेले आहेत. ओके, तर मी आशा करतो मित्रांनो, हा तुम्हाला क्लाउड ट्रेलचा प्रॅक्टिकल व्हिडिओ समजला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.